नमस्कार मित्रांनो, मी युवराज नळे परत एकदा आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. गेल्या काही दिवसापासून आपण टी व्हीवर इराण संदर्भातल्या बातम्या पाहतोय. इराण, अमेरिका असे एक युद्धाचं वातावरण निर्मिती झालेली आपण पाहतोय. तर इराणचा थोडासा पूर्व इतिहास काय आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ मी खास आपल्यासाठी बनवलेला आहे. हे म्हणजे पूर्वीचं ससेनियन साम्राज्य म्हणजे हे इराण होतं. त्या प्राचीन इराणचा हा सुवर्ण जो काळ होता ससेनियन साम्राज्याचा, तो इसवी सन 224 ते इसवी सन 651 या दरम्यानचा हा पारस फारसी असा हा इराणचा तो अत्यंत सुवर्ण काळ त्या कालखंडामध्ये होता की ज्या संस्थापक याचे फारस संस्कृतीचे जे होते ते अर्देशीर प्रथम यांनी ही फारस संस्कृती किंवा पारस संस्कृती तयार केलेली होती. यामध्ये यांचा जो धर्म होता इराण्यांचा किंवा पारसी संस्कृतीचा जो धर्म होता तो झोरास्ट्रियन धर्म असा होता. आत्ता जे आपण पाहतो इराणमध्ये जे आंदोलनं चालू आहेत काही मोठ्या प्रमाणावर, तर त्यांची जी पूर्वीची संस्कृती आहे की जी इस्लामिक आक्रमकांनी त्याच्यावर कब्जा केल्याच्या नंतर जी लुप्त पावली होती ती पुन्हा एकदा त्यांची संस्कृती जिवंत करण्यासाठी त्यांचं हे आक्रमण होत असलेलं आपण पाहतो. झोरास्ट्रियन त्यांचा धर्म, अग्निपूजक लोक होते हे सगळे. अग्निमंदिर हे त्यांचं मंदिर असायचं. या फारस संस्कृतीमध्ये एक मोठा राजा म्हणजे शापूर प्रथम हा एक अत्यंत पराक्रमी योद्धा, पराक्रमी राजा होऊन गेला की त्या शापूर प्रथमनं रोमन सम्राटाला सुद्धा बंदी बनवलं होतं. इतकी त्या शापूर प्रथमची कारकीर्द शौर्यानं भरलेली होती. आणि फार मोठा विस्तार त्यावेळेस फारसी संस्कृतीचा झालेला आपल्याला दिसून येते की इराण असेल, इराक असेल, अफगाणिस्तान असेल, मध्य एशिया असेल, एवढा मोठा प्रचंड विस्तार या फारसी संस्कृतीचा त्या कालखंडामध्ये झालेला होता. आणि त्यांच्यापैकीच एक फारसी राजा खुसरो हा एक अत्यंत चांगला म्हणजे विद्वानांना संरक्षण देणारा राजा म्हणून या राजाची कारकीर्द होती. या खुसरोच्या खंडामध्ये त्यांनी अनेक भारतीय ग्रंथांचं इराणी भाषेमध्ये सुद्धा भाषांतर करून घेतलेलं आहे असं इतिहासामध्ये दिसून येतं. आणि अशीही चांगली त्यावेळेसची त्यांची संस्कृती 651मध्ये त्यावेळेस अरबांनी अरबस्तानच्या मुस्लिम आक्रमकांनी त्यांच्यावर अटॅक केला आणि ही संस्कृती या देशावर कब्जा केला. आणि साधारणतः 651मध्ये या देशावर इराण्यांचा कब्जा करून तो त्याच्यावर इस्लामिक राज्य त्यांनी तयार केलं. परंतु अनेक लोक तरी फारसी संस्कृती त्यांची त्यावेळेस जपत होते. हळूहळू 8व्या-9व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचं धर्मांतरण झालं आणि इस्लाम धर्म तिथल्या फारसी लोकांनी स्वीकारला आणि बहुसंख्य इस्लाम त्या ठिकाणी तयार झाला. आणि 10व्या शतकामध्ये हा इराण मुस्लिम बहुल देश झाला. आणि 10व्या शतकाच्या नंतर मुस्लिम बहुल जरी देश झाला तरी त्यांची झोरास्ट्रियन संस्कृती लोक अवलंबत होते, फारसी संस्कृती. परंतु नंतर हळूहळू 15व्या शतकामध्ये जवळपास हा जो ज्या इराण्यांचा धर्म होता झोरास्ट्रियन, त्या इराण देशाचा धर्म होता, तो धर्मसुद्धा
त्या ठिकाणी संपुष्टात आला आणि इराणचा राष्ट्रधर्म हा इस्लाम 15व्या शतकामध्ये झाला. आणि आत्ता आपण पाहतोय की ते जे काही त्या देशामध्ये उठाव चालू आहेत त्यांच्या मूळ धर्माचं, झोरास्ट्रियन धर्माचं अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांचा राष्ट्रध्वज आपण पाहतोय. तर हा असा प्राचीन परंपरा वारसा असलेला हा इराण, फारस आणि पारसी संस्कृती फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं शौर्य त्यांनी गाजवलेलं, त्यांच्या अनेक राजांनी गाजवलेलं शौर्य, त्यांच्या राज्याचा विस्तार खूप मोठा हा असा इतिहास आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये जो त्यांना टिकवता आला नाही आणि आक्रमकांच्या ताकदीपुढं आणि स्वतःच्या असंघटितपणामुळं असेल किंवा काही अनेक कारणं असू शकतात, जे भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा अशा अनेक कारणं घडून गेलेली आहेत की अनेक आक्रमकांनी येऊन आपल्यासुद्धा देशावर राज्य केलेलं आहे. असंच काहीतरी घडलेलं असेल की ते आज ते स्वतःचं अस्तित्व जे संपून गेलेलं आहे ते आता परत एकदा निर्माण करण्याच्या मार्गाला लागलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.